परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी जमलेली भगवत भक्त भक्तिमती माता, चराचरामध्ये वास करणारी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा रूपी अदृश्य शक्ती, अनेक संत महंत विद्वत रत्न कथाकार कीर्तनकार प्रवचनकार यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत आपली ग्राम दाताळ ही नगरी नवे नवे वेदांताचार्य वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील दाताडकर यांच्या जन्माने पावन आणि पुनीत झालेल्या आपल्या ग्राम दाताळा नगरीमध्ये पंढरीनाथ संस्थानद्वारा आयोजित सुंदर अशा प्रकारे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भगवान श्री गोपाल कृष्णांची सगुण चरित्र गाथा, श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचा आयोजन समस्त गावकरी मंडळी, समस्त टाळकरी मंडळी व पंढरीनाथ संस्थानद्वारा या ठिकाणी सुनियोजित आहेत. आणि त्या नाम सप्ताहातील आजची 6व्या दिवशी कीर्तन रूपी सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्पित करण्याचा योग या बालकाच्या वाटेला आलेला असल्यामुळे सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंग गाथेतील 3 चरणाचा अभंग असून श्रीगुरूंचा अधिकार व्यक्त करून आपल्याला आलेला श्रीगुरूंचा स्वात्मानुभव या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात. विठ्ठल अभंग 3 चरणाचा आहे. जवळपास परिपूर्णतम अभंग जरी हा कोणाचा पाठ नसेल तरी या अभंगाची सुरुवात करत असताना जे शब्द आलेले आहेत त्या अभंगाचं प्रथम चरण हे मात्र प्रत्येकाचं कानपाठ झालेलं आहे. पूर्वी सकाळी सकाळी रेडिओला 5 वाजता तो रेडिओचं बटन ऑन केलं की पहिला शब्द हा कानावर यायचा, गुरु. गुरु परमात्मा परेषु. गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. हा अभंग कानपाठ प्रत्येकाचं पहिलं चरण तरी आहे. पण मी नेहमी सांगत असतो, महाराष्ट्रामध्ये एखादा जवळचा माणूस असू द्या, जवळचे संत असू द्या किंवा नित्य गायनातले अभंग असू द्या, जेवढे जवळ असताना माणसाचं दुर्लक्ष तेवढ्या पटीने त्याच्याकडे जास्त असतं. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहायचा आल्यास तो एवढा सुंदर प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पैठण निवासी शांतीब्रह्मा एकनाथ महाराज श्री गुरुविषयी बोलत असताना बोलतात की गुरु आणि देव, गुरु आणि संत, एकन गुरु संत आणि भगवंत या तुलनेचा जर विचार केला तर गुरु परमात्मा, गुरु हा परमात्मा आहे. आणि परेषु या शब्दाचा अर्थ शास्त्रकार सांगतात की असं म्हणताना वावगं ठरणार नाही. पर म्हणजे भगवंतापेक्षा ईश्वरापेक्षाही कुठेतरी जास्त अधिकार जर कोणाचा असेल, परेषु गुरु परमात्मा परेषु, त्या गुरुमध्ये ज्याला भगवंताला पाहता आलं, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, ज्याला गुरुमध्ये सर्वस्व पाहता आलं, सर्व परमार्थ पाहता आला, साधूही पाहता आले, भगवंतही पाहता आले. महाराजांनी त्याचं उत्तर दिलं आणि अनुभवानं दिलं. देवतयाचा अंकिला, देव त्याचा अंकिला आहे. स्वयं संचला त्याचे घरा सोये, तो त्या ठिकाणी स्वतःच्या घरामध्ये जातो. कोणाच्या? तर जो व्यक्ती, जो साधक गुरुमध्ये संपूर्ण विश्व पाहत असतो. एका जनार्दनी गुरुदेव. इथं कुठल्याच प्रकारचा संशय नाही. गुरु हे गुरु नसताना गुरु हे देव स्वरूपामध्ये आहेत. म्हणून गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या समोर प्रतिपादन केला. अभंगावर सविस्तर चिंतन करण्यापूर्वी आपल्याला माहित असेल तरी वक्त्याचं आद्य कर्तव्यानुसार यत कार्य घटना असती किंवा भवन असती तस्य कारणस्य प्रतिपादना इति किंवा यत परिहारः, तो अशा प्रकारे गेल्या अनंत कालखंडाच्या परंपरेला अनुसरून संपन्न होत असणारा हा नाम सप्ताह. त्यामध्ये सकाळी काकडा आरती, अखंड हरिनाम सप्ताहाचा अर्थ काय असेल तर जिथं खंडच राहत नाही त्याला अखंड म्हणत असतात. आणि या गोष्टीला परिपूर्णतम उतरणारा आपलं श्री क्षेत्र दाताड ही नगरी आहे. सकाळी 5 वाजता काकडा, लगेच 7 वाजता विष्णू सहस्त्रनाम, लगेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. 2 ते 5च्या दरम्यान प्रतिवर्षी वेगवेगळ्या भगवंताची सगुण चरित्र गाथा आपण श्रवण करत असतो. यावर्षी गोपाल कृष्णांची सगुण चरित्र गाथा श्रीमद भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण करतोय.
त्यानंतर समस्त गावकरी टाळकरी बालगोपाल मंडळींच्या उपस्थितीमध्ये दणदणीत अशा प्रकारचा हरिपाठ आणि रात्रीच्या दिवसापर्यंत गेल्या कालच्या दिवसापर्यंत तुम्ही अनेक विद्वत रत्न मंडळींची कीर्तन श्रवण करत आलेले आहात. उद्यापासून परत श्रवण करणार आहात आणि त्या नाम सप्ताहातील आजची सेवा मला भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचा योग समस्त गावाच्या प्रेमाच्या आग्रहास्तोवर या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आज महद्भाग्य या नाम सप्ताह करता ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ जे प्रतिवर्षी भूषवत असतात. मी पहिल्या दिवशी सुद्धा बोललो की काही शब्दाला महत्व एखाद्या व्यक्तीच्या आचरणातून येत असतं. जगामध्ये ज्ञान हे तुकोबरायांकडे सुद्धा होतं, परंतु तो ज्ञान प्रदान गुण म्हणवला गेला ज्ञानोबरायांचा. म्हणून ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी. मग ज्ञानोबराय वैराग्य मूर्ती नव्हते का? वैराग्य मूर्ती ही ज्ञानोबराय होते, पण ते वैराग्य ज्या तत्वानं अवताराला आलं ते तत्व आहे जगद्गुरु तुकोबराय. मग तुकोबराय शांत नव्हते का? तुकोबराय सुद्धा शांत होते. अजून किती शांत राहो. ज्या तुकोबरायांनी घरातल्या अन्नातला शेवटचा कण जगा करता वाटला, त्या तुकोबरायांना स्वतःच्या पत्नीला अन्नाच्या एका कणा करता इहलोकाची यात्रा संपवावी लागली, म्हणजे मरावं लागलं. एक स्त्री अन्न अन्न करता. एवढं असताना सुद्धा अजून किती शांत राहो तुकोबरायांनी. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. इथपर्यंत म्हणायची वेळ यावी तरी शांत राहावं. शांत नाहीत का? शांत आहेत, परंतु प्रधान गुण आहेत तुकोबरायचा वैराग्य. मग शांती ब्रह्म एकनाथ महाराज वैराग्य मूर्ती नाहीत का? आहेत. तसंही प्रधान गुण कुठंतरी कोणाच्या तरी आचरणातून प्राप्त होत असतात. म्हणून आपलं सर्वांचं महद्भाग्य आहे. माझ्या समोर उपस्थित असणारे आदरणीय श्रद्धेय पूजनीय आमचे प्रदीपजी बाबा आणि आदरणीय श्रद्धेय पूजनीय आमचे प्रभाकर बाबा, एवढ्या वर्ष झाले आपण त्यांना पाहतोय. कदाचित या कीर्तनाच्या व्यासपीठावरून उतरल्यानंतर 2-4 चुका माझ्या तोंडातून निघल्या असतील की हे असं पाहिजे होतं, ते तसं पाहिजे होतं. पण एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये या दोघं महात्म्याच्या मुखातून अजूनही कोणाबद्दल चुकीचाही शब्द निघाला नाही किंवा उणीवतेची सुद्धा भाषा निघाली नाही. शांती ब्रह्म हे जर शब्द शंकला कोणासोबत शोभत असेल तर असे महात्मे असावं लागतं. आणि हे महात्मे प्रतिवर्षी आपल्याला या ठिकाणी प्राप्त होत असतात. आपल्या गावामध्ये सातवडेश्वर महादेव मंदिरावर देवादिदेव महादेवांची सेवा अखंड ज्यांच्या माध्यमातून होत असते, आदरणीय स्वामीजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे मनीष महाराज उमाडीकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. परिसरातील समस्त भाविक भक्त मंडळी, त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत विद्वत रत्न आणि वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी नथुसिंग बाबांचं दौरा मंडळ संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर सक्रिय आहेत. ज्यांना दौरा काय माहीत असेल त्या दौरा मंडळीतले दोन्ही साधक वर्ग आदरणीय कृष्णा महाराज, आदरणीय श्रद्धेय आमचे राम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी परत एकदा सांगून जाईल, त्यांच्या अंतःकरणाचा मोठेपण आहेत की ते या ठिकाणी टाळ घेऊन साथ करण्याकरता उभे आहेत. नाही तर आता जर त्यांची बॅग तपासली तर त्यांच्या बॅगमध्ये सुद्धा फेट आहे, म्हणजे ते कीर्तनकार आहे. पण दौरा मंडळींच्या दौऱ्यामध्ये असणाऱ्या त्या साधकांचं महत्व हेच आहे, चातुर्य लपवी. ते आपलं चातुर्य जगाच्या समोर मांडत नाही, ते लपवतात. आणि आपल्या समोर आलेली सेवा, मग ती भजनाची असेल, ते टाळाची असेल, ते सेवेची असेल किंवा चाल म्हणण्याची असेल किंवा कीर्तनाची असेल, ते आनंदानं ज्या ठिकाणी केलं जातं ना त्याला दौरा मंडळ म्हणत असतात. नाहीतर कीर्तनकाराला दुसऱ्या कीर्तनकाराच्या मागं टाळ घेऊन उभं राहणं हे अंतःकरण अलीकडच्या काळामध्ये कोणाकडे भेटत नाही, जे या दोघंही महात्म्यांकडे आहेत. आणि विशेष करून माझ्या शब्दाला मान देऊन महाराष्ट्रातील नामवंत तालमहर्षी आदरणीय विकासदादा बेलुकर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे ताल विकास म्हणून. आणि श्रद्धेय महाराजांचे पट्ट शिष्य आणि अत्यंत निकटवर्गीय असणारे आमचे वैभवदादा सुरसे चाकोरेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही पंढरीनाथ संस्थानद्वारा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आदरणीय आमचे प्रकाश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी बाबा, समस्त तरुण टाळकरी मंडळी, ज्येष्ठ टाळकरी मंडळी, बालगोपाल मंडळी, सर्वांच्या चरणी प्रेमपूर्ण भावना समर्पित करतो. ज्यांचं ज्यांचं या नाम सप्ताह करता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य आहे त्या प्रत्येकाच्या चरणी कृतज्ञता भाव व्यक्त करून यथायोग्य वेळेमध्ये आपल्या अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल महतीचं वर्णन या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज करतायत. खरं तर आजच्या दिवसाचा विचार केला तर आजचा दिवस हा गुरु महिमेचा आहे. श्रीमंत संत तुकोबरायाच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा त्यांच्या अनुग्रहाच्या दिनातून म्हणा, आजचा जो तिथी महोत्सव आपण जर पाहिला तर तो आहे माघ शुद्ध दशमी.
आणि या दशमीच्या दिवशीची महती प्रत्येकाला माहित आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. अंगीकार तुका म्हणे, तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे, तुका म्हणे. केला अंगीकार तुका म्हणे, तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे, तुका म्हणे. पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे. संप्रदायाच्या दृष्टिकोनातून या वारकरी संप्रदायाला अत्यंत सुशोभयमान करणारे वारकरी संप्रदायाचे कडक जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबर आहे. त्या तुकोबराच्या जीवनामध्ये श्रीगुरूची प्राप्ती झाली. अनुग्रहाचा जो दिवस आहे तो आजचा दिवस आहे. सत्यगुरुराई कृपा मज केली परी नाही घडली, सेवा काही सापडविले वाटे. जाता गंगा स्नान मस्तकी तो जान, ठेविला कर सापडविले वाटे. जाता गंगा स्नान मस्तकी तो जान, ठेविला कर. खरं तर या एकाच चरणावर बोलण्यासारखा खूप विस्तार करण्यासारखा विषय आहे. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा गुरुचं वर्णन करत असताना या ठिकाणी बोलतात दोन गोष्टी असतात बरं का. मानवी जीवनामध्ये एक वर्ग असा आहे जो डोळस असून सुद्धा त्याला श्रीगुरु प्राप्त होत नाही. आणि या परमार्थामध्ये असणाऱ्या जगद्गुरु तुकोबराच्या जीवनाची श्रीमंती अशी आहे, डोळे बंद असताना सुद्धा त्यांना श्रीगुरूंकडे जाण्याची गरज भासली नाही. श्रीगुरु त्यांना शोधत त्यांच्या जीवनामध्ये आहे. आपले डोळे उघडे असतानाही आपल्याला श्रीगुरु भेटत नाही किंवा आपली तशी पात्रता नाही असं म्हणायला हरकत नाही. पण तुकोबराचे सारखे साधक त्यांची परमार्थातील अवस्था एवढी उच्चांकाची आहेत की त्यांना श्रीगुरूंकडे जाण्याची गरज भासली नाही, तर श्रीगुरु स्वयं त्यांच्याकडे चालत आले. सापडविले वाटे. सापडविले म्हणजे काय? सापडणं वेगळं आणि सापडवणं वेगळं. रस्त्यानं जाता जाता एखादी वस्तू अचानक डोळ्याला दिसणं म्हणजे सापडणं, पण एखादी वस्तू शोधत जाणं नंतर ते डोळ्याला दिसणं याला म्हणतात सापडविले वाटे. जाता गंगा स्नान. तुकोबर आहे आणि तुकोबराच्या ऐश्वर्याला जाणून, पारमार्थिक ऐश्वर्याला जाणून स्वतः बाबाजी चैतन्य त्यापर्यंत शोधत गेले. आणि शोधत गेल्यानंतर जो अनुग्रह प्राप्त झाला तो आजचाच दिवस आहे. उजडले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ. तुकोबर आहे हे सहज घडलं का? नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. त्या दृष्टीनं आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. श्रीगुरूचं वर्णन या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज करतायत. एरवी भगवंत प्राप्तीचा मार्ग जर आपण तपासण्याचा प्रयत्न केला तर तीन प्रकारचा वर्ग आपल्या समोर आपल्याला मांडायला हरकत नाही. भगवंताकडे जाणारा एक वर्ग असा आहे जो स्वतःच्या बळावर सरळ भगवंताकडे जातो. एक वर्ग असा आहे जो साधूचं बोट पकडून भगवंताकडे जातो. आणि तिसरा वर्ग असा आहे जो श्रीगुरूंच्या माध्यमातून भगवंताकडे जातो. एका एका वर्गाचं वर्णन करू. एकदा हाताने टाळी वाजवून भजन करा. विठ्ठल विठ्ठल. पहिला वर्ग असा आहे जो वर्ग आपल्या स्वतःच्या प्रतिज्ञेच्या बळावर भगवंताला प्राप्त करण्याची इच्छा करतोय. एखाद्याला म्हणावं का हो नाम सप्ताहाला चला, म्हटले कशा करता? अरे इथं गेल्यानंतर अंतःकरणामध्ये भक्ती जागृत होते, कुठंतरी हाताने टाळी वाजवायची इच्छा निर्माण होते, कानाद्वारे भगवंताचं चिंतन श्रवण करायची इच्छा निर्माण होते. आपण जायला पाहिजे परमार्थामध्ये. म्हटले महाराज तुम्हाला माहिती आहे का? आपण म्हणावं नाही, माझी डिग्री झाली आहे म्हटले संस्कृत मध्ये, आता PhD चालू आहे. म्हटलं तुला म्हणायचं काय? मला एवढंच सांगायचं म्हटले महाराज तिथं येऊन मला कोणाचा अनुग्रह घेण्याची गरज नाही. तुम्ही कुठलाही कठीण ग्रंथ माझ्या समोर ठेवला तर माझं शिक्षणच एवढं झालंय की मी माझ्या शिक्षणाच्या बळावर त्या संस्कृत शब्दाचा अर्थ कोणाला न विचारता लगेच लावू शकतो. ऐका, श्रीगुरूच्या व्यतिरिक्त प्राप्त केलेले शब्द आणि श्रीगुरूच्या माध्यमातून प्राप्त केलेले शब्द याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. भगवंताकडे जात असताना स्वतःच्या माध्यमातून स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या बळावर जर भगवंताकडे जात असाल
कोणी म्हणत असेल मी स्वतःच्या बळावर डिग्री प्राप्त केली, संस्कृत मध्ये आहे, कोणाला श्रीगुरूचं बोट पकडायची गरज नाही, आम्ही स्वतः देवाला जाऊन देवाचा अधिकार जाणू शकतो. स्वतः प्राप्त केलेले शब्द हे शेवटपर्यंत शब्दच राहत असतात, परंतु श्रीगुरूच्या किंवा साधूच्या बोट पकडून प्राप्त केलेले शब्द हे शब्द न राहता वचनामृत म्हणवल्या जातात. आणि शब्दामध्ये वचनामृतामध्ये एक महत्वाचा फरक आहे. शास्त्रकारांनी असं वर्णन केलं आहे, अमंत्राक्षरम नास्ती नास्ती मूलमन औषधम अयोग्य पुरुषा नास्ती योजकस्तत्र दुर्लभ. शास्त्रकार म्हणतात या जगाच्या पाठीवर असं एकही अक्षर नाही ज्या अक्षराचा मंत्र करता येत नाही, पण त्या अक्षराचे मंत्र करणारे लोक मात्र दुर्लभ आहे. मी नेहमी सांगत असतो, सकाळी सकाळी वर्तमान पेपर जो आपण घरी वाचत असतो त्याच्यात येणारी अक्षर 12 कडीतले का 12 कडीच्या बाहेरची? बोलता का तुम्ही? मी जाऊ घरी 12 कडीतले. महाराज काही लांबचे नाही आणि अपरिचित आहे अशातलं भागच नाही. तुम्ही डायरेक्ट हात दाखवून गाडी थांबवू शकता आजच्या तारखेत, की महाराज आता बोर झालं, आता तुम्ही थांबा, आहे का नाही? 12 कडीतले अक्षर आहे ना वर्तमानपत्रामधले. बरं, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आपण रोज करतोय, त्या ज्ञानेश्वरीमध्ये येणारी अक्षर हे 12 कडीतले का 12 कडीच्या बाहेरचे? 12 कडीतलेच. मग माझा प्रश्न आहे, न्यूजपेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये येणारी अक्षरही 12 कडीतले आहेत आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी किंवा इतर ग्रंथामध्ये येणारी अक्षर सुद्धा 12 कडीतलेच आहेत. दोन्ही अक्षर जर 12 कडीतले आहेत तर एवढा भेद का आहे की जो पेपर सकाळी 5 रुपयाला विकत घेतला जातो तो संध्याकाळी 5 रुपये किलोनं विकला जातो. एवढंच नाही, वेळेवर जर पोहे खाण्याची वेळ आली आणि प्लेटा जर हजर नसल्या तर लगेच त्याला फाडून सुद्धा त्याच्यावर पोहे खाण्याकरता हा जीव मागं पुढे विचार करत नाही. पण 750 वर्ष झाले माऊलींनी आमच्या पदरामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिली. कधीही तिला दिसली ना, ती ज्ञानेश्वरी दिसली ना, तर आधी ती ज्ञानेश्वरी साफ होते आणि हे मस्तक तिच्यावर झुकल्याशिवाय राहत नाही. जर अक्षर सारखेच आहेत तर मग एवढा भेद का आहे? त्याचं कारण आहे, या अक्षराची रचना करणारे आपल्याला डिग्री प्राप्त करणारे हजारो भेटतील, पण ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना करणारे, त्या अक्षराची रचना करणारे जगामध्ये एकच आहे, त्यांचं नाव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा आहे. अक्षर तेच आहेत. मग तसं एखाद्यानं स्वतःच्या बळावर म्हणावं आम्ही देवाकडे जाऊ. अरे देवाकडे जाणं हे बोलणं सोपं आहे, परंतु बोलणं जरी सोपं असेल तरी शास्त्राचं गणित आधी आहे का ना? योगी याच्या ध्यानी ध्याता ना थोडसी, योगी जपी तपी संन्यासी युगानुयुग डोंगर दऱ्यामध्ये जातात, डोक्यावरचे केस जटेच्या स्वरूपामध्ये जमिनीपर्यंत येतात, तरी त्यांच्याही स्वप्नाला न जाणारा देव कधीनोत कीर्तनात येऊन टाळी वाजवणाऱ्या जीवाला भेट देईल अशी अपेक्षा करतो तरी का हा जीव? आणि याकरता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरावा पाहिजेच असेल तर फार विस्तार करण्याची गरज नाही. एकच मुद्दा तुमच्या समोर मांडतो. एका बाजूनं पायथ्याशी एक बसलेला आहेत आणि दुसऱ्या बाजूनं डोक्याशी एक बसलेला आहे. कोण? अर्जुन आणि दुर्योधन. अंतर होतं का? काही फार जवळ होतं. पण एका करता काहीच केलं नाही आणि दुसऱ्या करता काहीच करायचं सोडलं नाही. बरोबर आहे का नाही? इथं अर्जुन म्हणतही नव्हता तरी देव म्हणायचा, अर्जुना माझ्या वाटेला जर काही आलं असेल एखादं कार्य तर देवा माझ्या बाजूच्या युद्धातली सगळी पदं भरलेली आहेत. अरे पण काही तर दे. म्हटले काय द्यायचं तुला? तू सगळं सैन्य देऊन टाकलं जे मला नकोच होतं, शस्त्रास्त्र सकट देऊन टाकलं तेही मला नकोच होतं, आता फक्त तू एकटा आहे. हा एक काम करू शकतो देवा, माझ्याकडे एकच पद आहे, पण तू असं म्हणायला नको की जगाच्या मालकाला हे पद योग्य वाटतं का? म्हटले कोणतं पद आहे? माझ्या रथाचे घोडे हाकलण्याचं काम तेवढं बाकी आहे. सांभाळू शकता का देवा तुम्ही? आता देव मनातल्या मनात स्मितहास्य करतात आणि देव बोलतात, अर्जुना जगाच्या पाठीवर माझ्यासारखे घोडे दुसरं कोणीच हाकलू शकत नाही. एवढं नोट करून ठेव. आपल्याला दिसणारे घोडे हे रथाचे होते, पण अर्जुनाला अपेक्षित घोडे वेगळे होते आणि देवालाही अपेक्षित घोडे वेगळे होते. मग कोणते होते? देखना इंद्रियों के ना घोड़े भगे, इनमें हरदम ये संयम के कोड़े लगे, अपने रथ को सुमार्ग भगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, अपने मन को सुमार्ग लगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो कृष्ण गोविंद गाते चलो. मला मुद्दा फक्त इथपर्यंत सांगायचा आहे. देवाच्या ठिकाणी सुद्धा भेद आहे. स्वतः जरी गेलात तरी ज्यांनी अनन्य भावानं शरणागती पत्करली आहे ना, देव फक्त त्याचाच अंकिल आहे. शास्त्राचं गणित आहे, जो होय मज
अनन्य शरण फक्त त्याचे निवारिल मी, किंवा जो जैसा मज कारणी मीही तैसाची त्या कारणे, जो माझ्यासाठी जसा आहे मी त्याच्यासाठी तसा आहे. त्याच्यामुळे तुम्ही डिग्री घेऊन जाल आणि देवाच्या समोर जर बायोडेटा ठेवाल ना, तुमचा रिझ्यूम जर द्याल ना, तर देव तो निश्चितच रिजेक्ट केल्याशिवाय राहणार नाही, कारण त्या रिझ्यूमच्या बळावर देव प्राप्त होत नाही. मनोमार्गे गेला तेथेची मोगला, मनोमार्गे गेला तो तेथेची मोगला, मनोमार्गे गेला तेथेची मोगला, मनोमार्गे गेला तो तेथेची मोगला. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तेथेची पाठांतरातलं प्रमाण. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, मग हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आपल्याला हरिपाठाने मार्ग दाखवलाय, त्या मार्गावर परिक्रमण करा. शास्त्राचं गणित आहे, स्वबळावर जात असाल ना तर माणूस एवढा समर्थ नाही की देवाला स्वतःच्या बळावर तो जाणून घेऊ शकेल. देवाच्या ठिकाणी फार मतभिन्नता आहे. मग कोणी म्हणेल महाराज ठीक आहे हरकत नाही, पण आम्ही एक प्रमाण ऐकलंय. कोणतं? तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देवा आपे आप, तेने भेटे देवा आपे आप, तेने भेटे देवा. संतापाई माता ठेविता सद्भावे, संतापाई माता ठेविता सद्भावे, संतापाई माता ठेविता सद्भावे. स्वबळावर जर देवाकडे गेलात ना तर देव लवकर स्वीकारेल असे प्रमाण आपल्याला पाहण्याकरता मिळत नाही. देव परीक्षा घेतो. रात्रंदिवस देवाच्या प्रेम भांडारीचं सामर्थ्य सांभाळण्याचं ज्यांच्याकडे होतं ना ते संत शिरोमणी नामदेव महाराज, तो पंढरीरायाचा प्रेम भांडारी. पण त्यांची परीक्षा घेतली का नाही? रात्रंदिवस जवळ नारायणाची जर देव परीक्षा घेऊन चिकित्सा करून नंतर त्याला पदाची प्राप्ती करून देत असेल तर आपल्यासारख्याचं काढलंय तरी काय? म्हणून शास्त्राचं गणित आहे. मग कोणीतरी म्हटलं चला देवाकडे जाऊन जर आपल्या स्वतःच्या बळावर, मनगटाच्या बळावर, अभ्यासाच्या बळावर जर देव स्वीकारत नसेल तर आम्ही नाथांचं प्रमाण ऐकलंय की साधूच्या चरणावर जर आम्ही डोकं ठेवलं तर आम्हाला देव प्राप्ती करण्याकरता वेगळ्या प्रयत्न करण्याची गरज नाही. संतापाई माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. महाराज साधूच्या चरणावर डोकं ठेवलं की देव आपोआप भेटतात. नेमकं असं साधू करतात तरी काय? श्री गुरु वेदांताचार्य हरिभाऊ महाराज पाटील दाताडकर श्री गुरु भाऊ पाठामध्ये बोलत असताना एवढं सुंदर एक वाक्य सांगायचे. परतत्व सदत्वेन यत ज्ञानम सदत्वेन प्रतीयते तस्य बाधाः नाम अंतः यैहि भक्त्या क्रियन्ते ते संतः. संत कोणाला म्हणतात? परतत्व म्हणजे दुसऱ्याच्या ठिकाणी, सदत्वेन अज्ञानच आहे पण जे सत्य वाटायला लागतं. परतत्व सदत्वेन यत अज्ञानम प्रतीयते, अज्ञान आहे पण ते सत्य वाटायला लागते. तस्य बाधाः, त्या अज्ञानाला बाद करण्याकरता, नाम नाशः, नाश करण्याकरता, नाम अंतः, अंत करण्याकरता, येही भक्त्या क्रियन्ते, जे भक्ताच्या ठिकाणी क्रियाशील असतात ते संताः, त्यांना संत म्हणा. परतत्व सदत्वेन यत ज्ञानम सदत्वेन प्रतीयते तस्य बाधाः नाम अंतः येही भक्त्या क्रियन्ते ते संता. किंवा असं म्हणा, संतोनपेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शना निर्ममो निरहंकार निर्द्वंद्व निष्परिग्रह. साधूच्या संगतीमध्ये गेल्यानंतर साधू आपलं जीवन निष्कलंक म्हणजे मानवी जीवनामधला कलंक काढून टाकतात. मी अविवेकाची काजडी फेडून अविवेक दीपोजडी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. त्या साधूच्या चरणावर जर आपण गेलात ना, किंवा असं म्हणा साधूचं बोट जर पकडून तुम्ही देवाकडे गेलात
तर देवाची ही हिंमत नाही की तो देव तुम्हाला त्याच्या दरबारातून काढून देईल. मग मज हरी उपेक्षिना मग मज हरी उपेक्षिना मग हरी उपेक्षिना मग हरी. भगवंताकडे जाल, देव आधी सगळा रिझ्यूम तपासेल. साधूकडे गेलात तर साधू मध्ये एवढं सामर्थ्य आहे, आपण जे जे ऐकून गेलो आतापर्यंत किंवा शेवटचं प्रमाण फक्त लक्षात ठेवा की साधूचं बोट पकडून भगवंताकडे जाणारा जीव, देव त्याची कधीच उपेक्षा करत नाही. तो कसाही असू द्या, कसाही नाही, तो कसाही असू द्या, कसाही तरी देव त्याचा स्वीकार करतो. एकच भंग वाचा संप्रदायातला, उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी, चर्म रंगू लागे कबीराच्या मागे शेले विने. किती प्रमाण द्यायचे? साधूच्या बोट पकडून जर तुम्ही भगवंताकडे गेलात तर साधू उपेक्षा करत नाही, भगवंत उपेक्षा करत नाही. देवाकडे सरळ गेलात तर देव लवकर सहजासहजी स्वीकार करत नाही. मग दोन पैकी ऑप्शन कोणता चांगला आहे? तुम्हाला चहा सांगू का? किती सोपं सांगितलं तुम्हाला. स्वतःच्या बळावर जर देवाकडे जासाल तर देव काय करेल? सगळा डेटा चेक करेल आणि नंतर शेवटी आपण एवढे चांगले नाही 100% की आपला रिझ्यूम देव स्वीकारेल आणि आपल्याला काहीतरी एखादं पद देईल. मग देव आपल्याला रिजेक्ट करेल. मग दुसरा मार्ग काय? साधूच्या चरणावर वाकलात तर तेने भेटे देव आपे आप. बरोबर आहे. मग याचा अर्थ स्वबळावर आपण भगवंताकडे जावं एवढं आपलं परमार्थातलं ऐश्वर्य नाही. मग दुसरा आपल्याकडे एकच ऑप्शन आहे की साधूकडे जावं, साधूच्या चरणावर वाकावं. साधू काय करतील? आमच्या जीवनातला अंधकार दूर करून टाकतील, आम्हाला उत्तम गतीला प्राप्त करतील. त्यांचं बोट पकडून आम्ही मंदिरामध्ये जाऊ आणि लगेच भगवंत आमचा स्वीकार करेल. पण हे जरी बरोबर असलं तरी ते साधू आणायचे कुठून? बहु अवघड आहे संत भेटी. शास्त्राचं हे तर मत आहे ना, मत संगस्तु दुर्लभ हा अगम्य हा अमोघश्च दुर्लभम त्रयमे वैतद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया. 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे. पहिली गोष्ट मानवी शरीर. बडे भाग माणूस तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ न गावा. अत्यंत दुर्लभ आहे मानवी शरीर. मनुष्यत्वम. दुसरी गोष्ट आहे मुमुक्षत्वम. परमार्थ करताना मुमुक्ष अवस्था अत्यंत दुर्लभ आहे. तिसरी गोष्ट महापुरुष संश्रया. महापुरुषांची म्हणजे साधूची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे साधूच्या चरणावर वाकल्यानंतर तेने भेटे देव आपे आप हे प्रमाण म्हणणं जेवढं सोपं आहे तेवढं साधूला शोधावं कुठं हे मात्र त्याच्यापेक्षा सगळ्यात दुर्लभ आहे. तुम्ही म्हणाल महाराज दोन्ही प्रमाण तुमचेच दिले, दोन्ही प्रमाणाचे अर्थ तुमच्या पद्धतीनेच मांडले, मग आम्ही देवाकडे जायचंच नाही का? मग तिसरा पर्याय काय? नाही कळालं? श्री गुरु सारिका असता पाठीरा, गुरु सारिका असता पाठीरा, श्री गुरु सारिका असता पाठीरा, श्री गुरु सारिका असता पाठीरा. सीताराम
काय आमच्याकडं, तर ज्ञानोबरासारख्यांनी आपल्याला मार्ग दाखवावा. श्री गुरु सारिका किंवा सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. काही नेहमी कीर्तन ऐकणारे सुज्ञ लोक यावर प्रश्न निर्माण करू शकतात की महाराज तुम्ही बोललात की देवाकडे सरळ गेलात तर देव उपेक्षा करण्याची दाट शक्यता आहे. साधूचं बोट पकडून गेलात तर देव उपेक्षा करणार नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षेना, देव स्वीकार करेल. स्वीकार केलेला आहे असे हजारो पुरावे आहेत, परंतु ते साधू भेटणं दुर्लभ आहे. मग तुम्ही म्हणाल आता तुम्ही तिसरा ऑप्शन सांगितला, श्रीगुरु सारिका असता पाठी राखा. या श्रीगुरूचा अधिकार देवापेक्षाही मोठा आहे का हो? मग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये अशा गोड सुंदर ओव्या दिलेल्या आहेत. गुरु म्हणे देवा समान, परी देवासी याचे नि देव पण. गुरुला जर देवा समान बसवण्याचं तुम्ही एखाद्या वेळेस धाडस केलं ना, तर देव स्वतः गुरुचं आगमन झाल्यानंतर उठून उभं राहतात आपलं सिंहासन सोडून. कारण देवाला सुद्धा म्हणावं लागलं की माझा देवपणा सुद्धा या गुरुवर्यांमुळेच आहे. कृष्ण सांदीपाना घरी मोडी वाहत असे शिरी. जगाचे मालक आहे कृष्ण, सामान्य आहे का कोणी? नाही नाही नाही, सामान्य नाही. पण सामान्य नसताना सुद्धा त्या ठिकाणी सामान्य झालेत. आणि संदीप आणि ऋषींच्या म्हणजे आपल्या श्रीगुरूंच्या आश्रमामध्ये मोडी वाहत असे शिरी, डोक्यावर मोड्या वाहून नेतात. कारण काय? कारण श्रीगुरूचा अधिकार हा देवापेक्षाही मोठा आहे. कोणी म्हणेल महाराज, परंतु जर भक्ती मार्गावर आम्ही परिक्रमण केलं तर श्रीगुरूची सुद्धा आवश्यकता नाही असे प्रमाण आहेत. बरोबर आहे. भक्ती मार्गावर परिक्रमण केल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप भेटतात. पुढे भक्तीने धरिले हाती मागे सगळ्या गोष्टी येत असतात, त्याच्यामध्ये तीड मात्र शंका नाही. पण अडचण अशी आहे, त्या भक्तीचं भांडार उघडण्याकरता सुद्धा कोण्यातरी श्रीगुरूचं बोट पकडावंच लागतं. शांती ब्रह्म एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये परत बोलतात, गुरु कृपा हाताशी चढे तव भक्तीचे भांडार उघडे. गुरु कृपा हाताशी चढल्याशिवाय भक्तीचं भांडार उघडत नाही. गुरुची कृपा एवढी सोजवड आणि निर्मळ आहे, रोज ऐकतो पण आपण कधी त्याच्यावर लक्ष केंद्रित करून थांबत नाही. गुरु कृपा निर्मळ, मला तेच पाहायचं होतं. पाठ सगळायचंच आहे, परंतु त्याच्यावर चिंतन किती केलंय हाही फार मोठा चिंतनाचा विषय. निर्मळ आहे कोणाप्रमाणे, तर भागीरथी प्रमाणे निर्मळ आहे, पण तरी सुद्धा अजून त्याच्यावर चिंतन झालेलं नाही. मग ज्याप्रमाणे नाथ बाबा वर्णन करत असतात एकनाथी भागवतामध्ये, त्याच नाथ बाबाचा अनुभव आहे की बाबांनो, संतांच्या सभेमध्ये जरी गुरु गेलेत ना, तरी त्या संतांच्या सभेमध्ये कितीही मोठे संत असू द्यात, एका लाईननं 100 खुर्च्या, दुसऱ्या लाईननं 100 खुर्च्या, विश्वातले सगळी संत त्या ठिकाणी बसलेले असू द्यात, पण मध्ये जर श्रीगुरु चालत येताना दिसले ना, तर त्या संतांनाही आपल्या आसनावर उभं राहावं लागतं. कारण गुरु हा संत कुडीचा राजा, संत कुडीचा राजा, गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा गुरु विना देव नाही, गुरु विना देव
सभा असू द्या, पण त्या संतांच्या सभेमध्ये जर एखादे श्री गुरु आलेत तरी शास्त्राचं मत आहे ते खोडण्याचा अधिकार आपल्याकडे नाही. गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा. तिसरा चरण अंडरलाईन करा, गुरु विन देव दुजा दुसरा कोणताच नाही. इथेच नाही, पाहता नाही त्रैलोक्य, त्रैलोक्यामध्ये पाहण्याकरता मिळत नाही. म्हणजे याचाच अर्थ गुरु हे संताच्याही पलीकडचे आहे, नवे नवे भगवंताच्याही पलीकडचे आहे, नवे नवे ज्याला आपण परमात्मा म्हणत असतो त्याचाही ईश म्हणजे परेशू अशा प्रकारची उपमा देऊन शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांना सुशोभमान करतात अभंगाच्या एकनाथ महाराजांनी या गोष्टीचा अनुभव घेतला आणि त्या अनुभवात्मक पद्धतीने शांतीब्रह्म एकनाथ महाराज बोलायला लागले. गुरु कोणी सामान्य नाही, गुरु परमात्मा परेशू त्या अवस्थेच्याही पलीकडचे आहेत. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे, त्या अभंगामध्ये तर एवढं सुंदर गोड वर्णन केलेलं आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज बोलतात, या जगाच्या पाठीवर जेवढे सत्ताधारी देव असतील ना, त्या सत्ताधारी देवांना सुद्धा जगाला काहीतरी देण्याकरता स्वतःला कुठं ना कुठं चार्ज करावं लागतं, म्हणजे कुठून ना कुठून प्राप्त करावं लागतं. म्हणजे काय, सूर्यदेव जर आपल्याला प्रकाश देत असेल तर त्याला सुद्धा कुठून ना कुठून ते प्राप्त करावं लागतं. चंद्र जरी आपल्याला चंद्रामृत देत असेल तरी त्याला सुद्धा ते कुठं ना कुठं देवादिदेव महादेवांसारख्यांची भक्ती करून ते प्राप्त करावं लागतं, नंतर देण्याचं सामर्थ्य येत असते. वेदाला सुद्धा शहाणा करणारा देव आहे. जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा शहाणा पुरुष जर कोण असेल तर शास्त्रानं त्याचं बोट दाखवलंय वेदाकडं, की वेद या जगाच्या पाठीवरचा सगळ्यात शहाणा पुरुष आहे. पण एवढा वेद असू द्या, चंद्र असू द्या, सूर्य असू द्या, मी नेहमी सांगत असतो यांना सुद्धा जाणता आलं नाही म्हणून रात्रंदिवस फिरावं लागतं ना. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये किती सुंदर प्रमाण आहे. 12-16 जणी हरिसी नेनती म्हणून फिरती रात्रंदिवस. किती जणी आहे? 12 आणि 16. 12 कुठल्या आणि 16 कुठल्या? 12 वरखेडच्या पकडू आपण, 16 आमच्या गावच्या पकडू, म्हणजे आमच्या गावची लोकसंख्या मोठी आहे ना त्याच्यामुळे. पण असं नाही, 12-16 जणी हरिसी नेनती. सूर्याच्या 12 कळा आहेत आणि चंद्राच्या 16 कला आहेत. पण एवढ्या कलागणांनी युक्त असताना देवाला नेनती म्हणजे जाणता आलं नाही, जाणीव नेणीव जाणता आलं नाही म्हणून फिरती रात्रंदिवस. महाराजांच्या अभंगामध्ये एवढं सुंदर वर्णन आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांचा नाथा तुझ नमो, तुझ नमो,
तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. सद्गुरु राया माझा आनंद सागर, त्रैलोक्य आधार गुरुराव, त्रैलोक्य आधार गुरुराव. गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, त्यांना प्रकाशमान होण्याची गरज नाही, ते स्वतः प्रकाशमान आहे. किंवा रवी शशी अग्नी नेनती ज्या रूपा, स्वप्रकाश रूपा नेने वेद, स्वप्रकाश रूपा नेने वेद, स्वप्रकाश रूपा नेने वेद. तुझ नमो. शेवटचं चरण तर एवढं गोड आहे. एरवी सगळ्या जीवाची महती फक्त ब्रह्मापर्यंत, कारण ब्रह्म हे सर्वांचे प्रकाशक आहे. ब्रह्म सर्वाचे प्रकाशक, पण गुरु तयाचाही प्रकाशक शांती ब्रह्म एकनाथ महाराज बोलतात. आणि शेवटच्या चरणामध्ये लिहून टाकतात, एका जनार्दनी गुरु पर ब्रह्म, तयाचे परिणाम सदा मुखी, तयाचे परिणाम सदा मुखी. तुझ नमो तुझ नमो. मग ते जे तत्व आहे ना, परब्रह्म तत्व, ते या भूतलावर श्री गुरुच्या स्वरूपानं अवताराला आलं. श्री गुरु नाही, आदी गुरुच्या स्वरूपानं अवताराला आलं. आणि त्या श्री गुरुनं हे तत्वज्ञान संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पोहोचवलं. ते श्री गुरु म्हणजे देवादिदेव महादेव आहेत. आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य म्हणून ब्रह्म नाही परब्रह्म आहे. त्याप्रमाणे शांती ब्रह्म एकनाथ महाराज तीच शब्दरचना आहे, पण विशेषांकानं अलंकृत करून बोलत असताना बोलतात, गुरु परमात्मा परेशु. गुरु हा परमात्मा आहे. परेशु म्हणजे ईश्वरापेक्षाही परे आहे, त्याला म्हणतात परेशु. गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. असा श्री गुरूंच्या चरणावर ज्याचा दृढ विश्वास आहे. जगाच्या मालकाची अपेक्षा करू नका, गुरुच्या चरणावर तेवढी श्रद्धा ठेवा. देव स्वतः तुमचा अंकिला होईल. फक्त अंकिला नाही तर देव स्वतः तुमच्या घरी येण्याची इच्छा करेल. अभंगाचं दुसरं चरण.
वयाचा अंकिला, सोये संचेला त्याचे घरा. कोणाच्या? ज्यानं गुरुच्या चरणामध्ये संपूर्ण विश्व पाहिलं. गुरु परमात्मा परेशू, त्याला देवाकडे सुद्धा जाण्याची गरज नाही, देव स्वतःहून त्याच्याकडे येत असतात. महाराज हे सगळं सांगणं चाललंय, पण याबद्दल एखादा एव्हिडन्स, काही पुरावा आहे का? एक नाही, हजारो पुरावे आपल्याला देता येतील. आपल्या वेळेची मर्यादा लक्षात घेता आपल्याला काही पुरावे मांडायचे आहेत. सगळ्यांच्या पाठांतरातलं प्रमाण आहे. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई. माझा प्रश्न आहे तुम्हाला, जनाबाईनं देवाला फक्त एकदा बोलवलं होतं. जनाबाईच्या डोक्यात जुवा झालत्या त्या टायमाला. काय झालं मावशी? जुवा पडले नाही ना? जनाबाईच्या म्हणजे जनाबाईच्या काय, आता आपण लहान होतो, मला अजूनही आठवते माझ्या डोक्यात जुवा पडले की त्याच्यातली CID ऑफिसर म्हणजे आई दोन्ही पायाच्या मध्यभागी घेऊन बसायची. दिसली, उचलली, नकावर ठेवली आणि नुसतं टच. वा. परत एकदा काढली, नकावर ठेवली. वा. जुवा मारायचे असतील तर संपर्क करा, आहे का नाही? एकदाच बोलवलं होतं, त्यानंतर काही बोलवलं नाही. त्यानंतर जगाचा मालक स्वतः जनाबाईच्या दारावर जायचा. जनाबाईचं एकच काम असायचं, जात्यावर दळण दळायला लागली ना, जनाबाईनं फक्त आपापलं काम करताना भगवंताचं स्मरण करावं. जात्याच्या शब्द खूप गोड आहे, अंतरंगामध्ये साठवून ठेवा. आपल्याला भजन करताना सुद्धा एवढा भाव निर्माण होत नाही, जनाबाईनं काम करतानाही भजन गायला आणि तेवढं जगाच्या मालकाला अंकित करून ठेवा. जात्याच्या मुखी गाली ते ग मोत्याचे दाणे, तुझे कृपेने विठ्ठला उणे नाही रे मला. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे. भगवंताला जनाबाई सांगते, देवा चंद्र सूर्य तुझीच डोळे. देवा हे चंद्र सूर्य लोकांना असं वाटतात वेगळे आहेत, पण हे तुझे डोळे आहेत. या एका डोळ्यानं तू दिवसभर सगळ्या ब्रह्मांडावर लक्ष ठेवतो आणि दुसऱ्या डोळ्यानं पूर्ण रात्रभर या ब्रह्मांडावर तू लक्ष ठेवतोस. तो जनाबाईचं तत्वज्ञान आहे. माझा प्रश्न इकडं नाही, अभंग थोडसा बाजूला जाईल. माझा प्रश्न हा आहे की जेव्हा जनाबाई हे गायची ना, तर जगाचा मालक वीट सोडून न पाचारता न बोलता तिथं यायचा आणि जनाबाईला म्हणायचा, जना काय करतायत? म्हटले, देवा दिसत नाही. 14 लोकांची सेवा करावं लागते मला. किती लोकांची? 14. कारण जनाबाई कोणाची दासी? नामदेवरायांची. आणि नामदेवरायांच्या घरामधले फॅमिली मेंबर किती? 14. प्रमाण आहे. नामदेवाचे घरी 14 जण स्मरते हरी. 14 जण हरिस्मरण करतात. मग माझा प्रश्न असा आहे, अजूनही एखादा जुना माणूस जर जेवण करायला बसला ना, जाड 2 कळण्याच्या भाकरी खातो. जुना एखादा माणूस जर जेवण करायला बसला तर 2 जाड भाकरी खातो. मग कल्पना करा, नामदेव महाराजांच्या काळामध्ये एक माणूस किती भाकरी खात असेल? असं जनाबाई तिकडूनच आल्या वाटते, हरकत नाही. असू द्या, 4 पकडल्या. मग 4 जरी पकडल्या तरी तिथे वेळेवर पाहुणे आले तरी लगेच चक्कीची किंवा गिरणीची व्यवस्था होती का? नाही. तेव्हाच दळण जात्यावर चालायचं. बरं, जात्यावर जरी नुसतं दळण केलं तर मग लगेच गॅस पेटवला की लगेच नाही बाजूला याला वेळ लागेल, पण चपात्या तरी लवकर नाही. त्या करता चूल, चुली करता गौऱ्या, या सगळ्या गोष्टीचं सूत्र जुडलेलं होतं. 14 लोकांचं काम करावं लागते. देवा तुला काय बाबा, आयतं नैवेद्य घेऊन लोक तुझ्या समोर येतात, उभे राहतात. मला काम करायचंय आणि तुला यायची इच्छा असेल ना देवा, चुपचाप येऊन बस. जगाच्या मालकानं जनाबाईचं वाक्य अंतरंगामध्ये साठवायचं आणि घराच्या कोपऱ्यामध्ये येऊन बसायचं. थंडी वाजली म्हणून जनाबाईच्या घरची वाकड घ्यायची, वाकड शब्द, आणि अंगाला गुंडाळायची. पण ते गुंडाळल्यानंतर त्या माडात टोचायच्यात, परत ती माड काढायची, लटकून ठेवायची, मग नंतर ती गोदडी अंगावर घ्यायची. जनाबाईचं परत चालू व्हायचं. जात्याच्या देव म्हटले, हे असं एकाट्यामध्ये बसून मला झोप येईल. जनाबाई मी दळण दळू लागू का तुला थोडंसं? म्हटले, देवा कोणत्या जन्मामध्ये हे फेडू? म्हटले, सगळं नका, मी एकटे काम करते. नाही नाही, मी इथं बसल्या बसल्या मला झोप लागेल, मला काम करायचंय.
ठीक आहे म्हटले देवा, पण एक लक्षात ठेव, मी म्हणत नाही, कोणी विचारलं तर स्पष्ट उत्तर द्यायचं की मी म्हटलं होतं म्हणून जनाबाई म्हटले. ठीक आहे म्हटले, हरकत नाही. दळण दळायला लागले. मग जनाबाईनं सुरू केले अभंग दुसरे. पांडुरंग माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे, ओव्या गाऊ कौतुके तू रे पा विठ्ठला. बरं, जनाबाई या ओव्या गायची यात काही नवल नाही. हे ऐकून देवानं ट्रू कॉपी करावी आणि कॉपी पेस्ट करावं. पांडुरंग माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे. जनाबाईनं ऐकावून जनाबाई म्हटले, ओ देवा देवा देवा, 2 मिनिटं थांबा, काय बोलायले तुम्ही? म्हटले काय म्हणजे काय? तू जसं म्हटली तसं मी म्हटले. मी म्हणण्याच्या मागं कारण आहे की माझा पिता पांडुरंग आहे आणि माझी माता रुक्मिणी आहे. रुक्मिणी तुमची बायको आहे, तुम्ही काय म्हणायला लागलेत? रुक्मिणी माझी माता गे. एवढं भावविभोर होऊ नका देवा. आता पुढचा प्रसंग सगळ्यांना माहित आहे, मला तिथपर्यंत विस्तार करायचा आहे. मला फक्त मुद्दा एवढा सांगायचा आहे, जनाबाई देवाकडं मोजकी जायची, पण देव मात्र दररोज जनाबाईची दखल घेण्याकरता यायचं. का माहित आहे? जनाबाईनं दररोज फक्त आपल्या श्रीगुरूची, म्हणजे ज्यांचं बोट पकडून ज्यांच्या आधारावर पंढरपूरमध्ये थांबले आहे ना, त्या नामदेव रायाची रात्रंदिवस सेवा केली. देवतयाचा अंकिला स्वयं त्यापर्यंत चालत आला. दुसरं उदाहरण रामकथेमध्ये एवढं गोड आलेलं आहे. 22 जानेवारीला 3 वर्षाच्या आधी अयोध्येच्या भूमीमध्ये देव विराजमान होणार. त्यावेळेस संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये एक रिंगटोन एवढी प्रसिद्ध झाली की प्रत्येकाच्या मोबाईलला वाजायची. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, मीठे मीठे बेर हाथों से खिलाऊंगी, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. प्रत्येकाच्या मोबाईलला होती नाही रिंगटोन. माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या घरामध्ये देवघर आहे का सगळ्यांच्या? हो बोला बोला. देवघर आहे. देवाची आंघोळ करतात कशामध्ये? गंगाळ म्हणा, संध्यापात्र म्हणा, आहे का नाही? माझा प्रश्न आहे फक्त तुम्हाला, शबरीच्या घरात कोणत्या धातूचं संध्यापात्र होतं? कोणत्याच नाही. बरं, देवाचं अभ्यंग स्नान करण्याकरता कोणतं पात्र चांगलं, तांब्याचं, चांदीचं का सोन्याचं? धन्यवाद, तांब्याचं. बरोबर आहे. पण त्या शबरीच्या घरात तांब्याचं जाऊ द्या, खापराचंही संध्यापात्र नव्हतं, म्हणून पानाचा द्रोण करून तिला बोर जमा करावं लागले देवाकरता. एवढंच नाही, भगवंत येणार याच्या करता तिने फक्त आपल्या श्रीगुरूचं बोट पकडलं होतं, ज्यांचं नाव आहे मतंग ऋषी. आणि जाता जाता फक्त मतंग ऋषी एवढेच बोलून गेले होते, म्हटले शबरी मी तेवढा भाग्यशाली नाही, जे माझं आराध्य दैवत आहे ना, मी त्यांना कधी पाहू शकलो नाही, रात्रंदिवस त्यांचं भजन करत बसलो. पण साधू एका ठिकाणी राहून चांगलं वाटत नाही, मला हा आश्रम सोडायचा आहे, पण जाता जाता एक शब्द देऊन जातो, रात्रंदिवस ज्याचं भजन मी केलं ना आणि तू माझी सेवा केली ना, आज मला भेटणारं फळ मी तुझ्या पदरामध्ये टाकतोय. तो देव मला दिसला नाही, पण तुझ्या दारापर्यंत स्वतः चालत आल्याशिवाय राहणार नाही. हे साधूच्या श्रीगुरूच्या वचनाचं फळ आहे. जगाचा मालक शबरीपर्यंत स्वतः चालत आला. तिच्याकडं खापराचंही संध्यापात्र नव्हतं, पण पात्रता एवढी कुठून कुठून भरलेली होती ना, एवढी कुठून कुठून भरलेली होती. एरवी आपण रात्रंदिवस देवघराच्या समोर बसून देवाला नैवेद्य देतो वेगळे वेगळे, पण आपल्या नैवेद्याचा एक घास कधी खात नाही. तिथे मात्र उष्टी बोरं खात असताना सुद्धा प्रसन्न मुद्रेनं खातो. बरं, तिनं देवाला आधीच वॉर्निंग देऊन ठेवली होती. असं नाही आपल्यासारखं, देवा हरिपाठ पाठ केलाय बरं मी, देवा ज्ञानेश्वरीच्या माझ्या एवढ्या ओव्या पाठ आहे बरं का, देवा गाथ्यातले एवढे अभंग पाठ आहे. ती एवढी सुंदर बोलायची ना शबरी, ती शबरी आधीच देवाला इन्स्ट्रक्शन देत होती, मनातल्या मनात बोलत असताना, देवा तुला असं कदाचित वाटेल की तू इथं आल्यानंतर मी नंतर तुझ्या समोर बसून विष्णू सहस्रनाम घेईल, ते मला जमत नाही. मला भजन सुद्धा जमत नाही. माझ्या अंतःकरणात फक्त एकच असं आहे. हिंदीमध्ये एक एवढं सुंदर भजन आलेलं आहे, रामा रामा रटते रटते. टाळी वाजवा, एक टाळी. ओ रामा रामा रटते रटते, रामा रामा रटते रटते, बीती रे उमरिया, बीती रे उमरिया, रघुकुल नंदन कब आओगे, रघुकुल नंदन कब आओगे, मिलन की झोपड़िया, रामा रामा रटते रटते, रामा रामा रटते रटते, बीती रे उमरिया, रामा
म्हटली देवा समजा तू येशी नाही, मला इथं आल्यानंतर म्हणू नको हरिपाठ म्हणून दाखव. मै शबरी भिलनी की जाई, भजन भाव नहीं जानू रे, राम तेरे दर्शन के हित में वन में जीवन पालू रे, चरण कमल से निर्मल कर दो, चरण कमल से निर्मल कर दो, दासी की जो पड़िया, रामा रामा रटते रटते. मला भजन भाव कळत नाही म्हटले देवा, पण तरी सुद्धा तुमच्या दर्शनाच्या हेतून मी या वनामध्ये माझं जीवन घालवते. तुला असं वाटत असेल की कोणीतरी अहिल्या जी वाट पाहत होती, प्रतीक्षेमध्ये होती की देव येतील, त्यांच्या चरणरजाचा स्पर्श मला होईल आणि मी परत अहिल्या पावन होईल. पण देवा मी ती अहिल्या सुद्धा नाही बर का. मी न अहिल्या श्रापित नारी, मी न जानकी राजकुमारी, दिन राती रे वेडी शबरी, वेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना, रामा रघुनंदना. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. काही लोकांनी प्रश्न केला, मग शबरी तू म्हणते मी अहिल्या नाही, मी न जानकी राजकुमारी, मग बोलवते कशा करता? अगं शबरी तुला माहित आहे, कोणाचा हार 10 रुपयाचा असतो, कोणाचा 100चा असतो, कोणाचा 10,000चा असतो. कोणी 100 रुपयाचं एखादा साज देवाच्या चरणावर अर्पण करते, तर कोणी 100 कोटी रुपयाचा सुवर्णाचा हार अर्पण करतो. पण याच्या माग सुद्धा कोणाचा ना कोणाचा काहीतरी हेतू दडलेला असतो की आपल्याला हे मागायचं आहे. मग तू म्हणते की माझा हेतूच नाही, मग बोलवते कशा करता? शबरीने एवढं गोड उत्तर दिलं. ती शबरी म्हटले, पण जर प्रभू या दिशेनं चालत आलेत ना, आणि जर मी त्यांच्या चरणावर एकदा हे डोकं टेकवलं ना, माझ्यासाठी तोच स्वर्ग जिवंतपणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे सुंदर शब्द आहे शबरीचे. पतित पावन श्री रघुनाथा, एकदाच ये जाता जाता, पाहिन पूजिन टेकिन माथा, तोच स्वर्ग मग इथेच येईल, तोच स्वर्ग मग इथेच येईल, पुरेपणा जीवना, रामा रघु. अहो मेल्यानंतर स्वर्ग पाहिल न पाहिल, परंतु जिवंतपणी स्वर्गाची प्राप्ती परमात्म्याचं चरण प्राप्त करण्यामध्येच आहे. माझा प्रश्न आहे तुमच्याकरता, शबरी देवाकडे गेली का देव शबरीकडे गेलेत? देव शबरीकडे गेलेत, बरोबर आहे. जनाबाई देवाकडे गेली का देव जनाबाईकडे गेलेत? देव जनाबाईकडे गेले. कशामुळे माहित आहे? यांनी फक्त श्रीगुरूच्या चरणामध्ये परब्रह्माला सुद्धा पाहिलं. देवतयाचा अंकिला देव त्याचा अंकित असतो. फक्त एवढंच नाही, जगामध्ये गुरु हेच देव आहे याच्यामध्ये संशयच नाही. अभंगाचं शेवटचं चरण, एका जनार्दनी गुरुदेव, एका जनार्दनी गुरुदेव, एका जनार्दनी गुरुदेव, एका जनार्दनी गुरुदेव, एका जनार्दनी गुरुदेव,
ऐसा जनार्दनी गुरुदेव येथे नसे बा संशय. याच्यामध्ये तीड मात्र संशय नाही, शंका नाही की गुरु हेच देव आहेत. एक लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर परमार्थामध्ये तुम्ही किती मोठे व्हा, पण परमार्थ करत असताना शास्त्राचं गणित आहे, स्वबळावर केलेला परमार्थ हा आकाराला येऊ शकतो पण फळाला येईल हे सांगता येत नाही. ज्ञानोबांनी रचलेला एक दिव्य ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे अमृतानुभव. आणि त्या अमृतानुभवामध्ये ज्ञानोबा एका ठिकाणी एवढं सुंदर स्पष्ट बोलतात, तरी फडेशी तैची भेटी जई वसंतू पावे. व्यवहारामध्ये एखाद्या सुज्ञ शेतकऱ्यानं स्वतःच्या मनगटाच्या अभ्यासाच्या पाण्याच्या स्प्रेच्या खताच्या बळावर एखाद्या झाडाला किती संगोपन केलं तर जास्तीत जास्त त्याला डोलदार बनवता येईल. लोक गुडघ्यापर्यंत त्याची हाईट करतात, आपल्याला डोक्यापर्यंत करता येईल. परंतु लक्षात ठेवा, अभ्यासाच्या बळावर फक्त झाडाची उंची आणि त्याचा डोलदारपणा वाढवता येऊ शकतो, पण त्याला फळ लागण्याकरता जसं वसंत ऋतूचीच गरज असते तसं आपल्या बळावर परमार्थाचा तामझाम आपल्याला मोठा करता येईल. पण आपलाही परमार्थ फळाला येण्याकरता आवश्यकता कोणाची आहे तर श्रीगुरूच्या कृपेची असते. नाहीतर श्रीगुरूच्या कृपेशिवाय केलेला परमार्थ फक्त वाढताना दिसतो, फळाला येताना दिसत नाही. त्याकरता गुरुची सेवा ही असायला पाहिजे. काही लोकांना असं वाटतं महाराज आम्हाला कुणाचीच गरज नाही, या पठ्ठ्यानं स्वतःच्या बळावर काहीच नसतं. काय झालं, मला ते कीर्तनामध्ये जास्त हसवता येत नाही, पण तुमच्याकरता एक दृष्टांत पाठ करून आलो. तो दृष्टांत नाही आहे, तो खरा तर सिद्धांत आहे. स्वामीजी काल बोललेत ना, किती सुंदर वाक्य काढले. स्वामीजी म्हटले कीर्तनामध्ये रडणं म्हणजे काही भावनेचाच प्रकार असेल काही सांगता येत नाही, तो एक कलेचाही भाग असू शकतो की पुढच्या वर्षी तारीख भेटायला पाहिजे. हो शिवादादा हे नका टाकजा बरं, हा कलेचा एक भाग असू शकतो. ऐका, मला मुद्दा असं सांगायचा आहे, एका गावामध्ये खूप सुंदर मिरवणूक चालली होती. मिरवणूक याच्याकरता होती, गावामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची होती पांडुरंग परमात्म्याच्या. पण योगायोगानं त्या गावामध्ये खूप पाऊस चालू झाला. मग रथावर ठेवलेली मूर्ती काढावं लागली. मग आता मूर्ती न्यायची कशी? गावामध्ये थोडासा चिखल होता. मग कोणीतरी काय केलं, एका बैलाला सोडून आणलं, त्याच्या अंगावर सुंदर अशा प्रकारची चादर वगैरे टाकली, त्याच्यावर देवाला बसायची व्यवस्था केली, देवाला त्या बैलाच्या पाठीवर ठेवलं, त्याला अक्षोण केलं त्या बैलाला आणि बैल चालायला लागला. तो आतापर्यंत गोठ्यात होता, तोपर्यंत त्याला खाण्याकरता कडबाकुट्टीच होती.
पण जेव्हापासून देव त्याच्या पाठीवर आलेत ना, लोकांनी काय केलं माहित आहे? घरामधून नैवेद्याच्या बरोबरीला तांब्या सुद्धा भरून आणला. बैलाचे पाय धुतल्या जात होते. जाईल त्या प्रत्येक घराच्या समोर त्याचे पाय धुतल्या जात होते. त्याचं अक्षोण होत होतं, त्याला तिलक होत होतं, त्याला पुरणाची पोळी खाण्याकरता भेटत होती. एक गल्ली ओलांडली आणि त्या बैलाच्या मनामध्ये सहज निर्माण झालं, अरे लोक आपल्याला एवढा मान सन्मान देता आणि विनाकारण आपण एवढं पाठीवर ओझं घेऊन फिरून राहिलो. सांगूच का पुढं? त्यानं 2-4 पावलं पुढे टाकली, पाठ झटकली. काय झालं? पांडुरंग जे पाठीवर होते ते खाली. आता पुढं पुरणाची पोळी भेटलीशी, इकडून एक खुंबा, तिकडून एक खुंबा. अरे खुंब्यानं जमणार नाही, काठी आणि काठी. बरोबर? म्हणून आपण या भ्रमात राहू नये. आपल्याही पाठीवर जोपर्यंत श्रीगुरूचा, साधूचा, भगवंताचा वर्ध असताय ना, तोपर्यंत आपल्यासारख्याला समाजामध्ये किंमत आहे. नाहीतर लोक आपल्यालाही खुंबे मारायला सुरुवात करतील, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं असा कधीच अभिमान, असा इगो ॲटिट्यूड कधीच निर्माण होऊ देऊ नका की या पठ्ठ्यानं स्वतःच्या बळावर केलं. नाही, आपुलिया बळी नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची, साडुंकी मंजोड बोलतसे वाणी, शिकविता धनी वेगडाची. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंबरे बोलाविले, तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, वागवी पांगुडा पाया विन. पांगड्याला सुद्धा बिना पायाचं तो वागवतो. आपल्याकडून का बोलून घेणार नाही? तुम्ही फक्त परमार्थामध्ये एवढे एकनिष्ठ राहा, एवढे एकनिष्ठ राहा. एक वेळ अशी असेल की जगातली सगळी माणसं तुमच्या विरोधात असतील, पण त्या विरोधाच्या टायमामध्ये सुद्धा तुम्ही भगवंताचं बोट सोडू नका, ज्ञानोबाराचं बोट सोडू नका. विरोधक सुद्धा एक दिवस तुमच्या पायावर वाकल्याशिवाय राहणार नाही. हे ज्ञानोबारांच्या परमार्थाचं सामर्थ्य आहे, लक्षात ठेवा. तो एक कालखंड होता की जेव्हा ज्ञानोबारांना मांडे खायची इच्छा निर्माण झाली तर लोकांनी मांडे सुद्धा भेटू दिले नाही. आज त्याच ज्ञानोबारांचं नुसतं ज्ञानोबा तुकाराम एवढं जरी म्हटलं तर 10-10 लाख वारकरी, पण एकही उपाशी झोपलेला दिसत नाही. परमार्थातलं हे सामर्थ्य आहे. जगाच्या पाठीवर हे सामर्थ्य टिकून ठेवायचं असेल तर एकच पर्याय, श्रीगुरूचं बोट पकडून चालणं. आज विशेषांकानं हा अभंग निवडण्याचं कारण असं आहे, श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारांचा आजचा अनुग्रह दिन आहे आणि त्या निमित्तानं गुरुचं चिंतन व्हायला हवं. आणि त्याचबरोबर श्रीगुरु वेदांताचार्य हरिभाऊ महाराज पाटील दाताडकर श्रीगुरु भाऊंच्या पदस्पर्शाने जन्माने पावन आणि पुनीत झालेली ही भूमी आहे. त्यामुळं या गुरुसेवेचं, गुरुविषयावर चिंतन व्हावं याकरता या अभंगाची निवड केली होती. झालेली सेवा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय आदिशक्ती मुक्ताबाई शांतीब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरू जोग महाराज श्रीगुरु भाऊ महाराजांच्या चरणी समर्पित करूयात. आणि या सेवेला पूर्ण विराम देत असताना काही सूचना आपल्यापर्यंत यायच्या आहेत. तोपर्यंत माझी विनंती आहे, आपल्या गावाच्या शिस्तीला गालबोट लागेल असं कोणी वागू नाही. विठोबा रखुमाई जय.